शाळांच्या संच मान्यतेबाबत शासनाने लागू केलेला 15 मार्च 2024 चा आदेश शाळांच्या अस्तित्वावर घाला घालणार आहे। राज्यातील शेकडो वर्ग शिक्षकांविना राहणार असून वाड्या वस्त्यांवरील शाळा बंद होणार आहेत। त्यामुळे शाळा वाचवा शिक्षण वाचवा अभियानामार्फत 28 फेब्रुवारीला कोल्हापुरात शिक्षण हक्क परिषद आयोजित केली आहे। तत्पूर्वी 26 फेब्रुवारीपासून चंदगड, आजरा, भुदरगड, राधानगरीमधून कोल्हापूरपर्यंत शिक्षण हक्क यात्रा काढली जाईल। त्यामध्ये जिल्ह्यातील शिक्षक संघटना सहभागी होतील। कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची बैठक मुख्याध्यापक संघाच्या कार्यालयात पार पडली। व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड आणि आमदार जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या संच मान्यतेच्या निर्णयाबाबत शिक्षक संघटनांच्या प्रमुखांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। 15 मार्च 2024च्या संच मान्यता आदेशामुळे शेकडो शालेय वर्ग शिक्षकाविना राहणार आहेत। गोरगरीब बहुजनांचं शिक्षण बंद होण्याची भीती आहे। या पार्श्वभूमीवर शाळा वाचवा शिक्षण वाचवा अभियाना मार्फत 28 फेब्रुवारीला कोल्हापुरात शिक्षण हक्क यात्रा आणि शिक्षण हक्क परिषद आयोजित केली आहे। या परिषदेत कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ तसंच मुख्याध्यापक संघ सहभागी होणार आहे, असं SD लाड आणि आमदार आसगावकर यांनी सांगितलं। तत्पूर्वी 26 फेब्रुवारी रोजी चंदगडमधून शिक्षण हक्क यात्रा सुरू होईल। चंदगड तहसीलदारांना निवेदन देऊन ती यात्रा दुपारी आजऱ्यामध्ये येईल। आजऱ्यातून निघालेली रॅली भुदरगडमध्ये मुक्कामाला येईल। 27 फेब्रुवारीला भुदरगडमधून राधानगरी आणि 28 फेब्रुवारीला राधानगरीतून सकाळी 11 वाजता कोल्हापुरातील टाउन हॉल शेजारील नर्सरी बागेमध्ये रॅली येईल। या ठिकाणी शिक्षण हक्क परिषद होईल असं आमदार आसगावकर यांनी सांगितलं। संच मान्यतेचा निर्णय शासनाने बदलला नाही तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या प्रमुखांनी दिला। यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार, सचिव RY पाटील, विजय देवणे, संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष शारंगधर देशमुख, शिक्षक नेते दादा लाड, सुधाकर निर्मळे, सुधाकर सावंत, उमेश देसाई, राजेश वरक, राजेंद्र कोरे, प्रसाद पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते।